जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज सगळे व्यासपीठावरती इंडियन आयडॉल जमलेले आहेत. पण अर्थात माननीय वाजपेयीजी, लताजी आणि अमिताभजी हे इंटरनॅशनल आयडॉल्स आहेत, जागतिक आयडॉल्स. बाकी आता ही क्रेजच निघालेली आहे. एकदा कोणीतरी इंडियन आयडॉल म्हणून काहीतरी झालं सुरुवात त्या टीव्हीवरती, प्रत्येकजण आपला कुठे ना कोणीतरी एखादं पोरगं उभं करतं, माटुंगा आयडॉल, भांडूप आयडॉल, अमुक आयडॉल. अरे काय आहे काय? कोणी लातूरचे आयडॉल, कोणी बारामतीचे आयडॉल. बरं, असे एक 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 उभे राहायला लागले. मी काय माझी सोय लावू इच्छित नाही. आज शरद पवारांनी पत्रकारांना खूप नाराज केलं असणार. काहीच मिळालं नाही हो. मला थोडं मिळालं. आमचं त्यांचं हाडवय नव्हतंच हो कधी. माझ्याकडे पाहिल्यानंतर हाडं दिसतील, पण वैर नाही, बिलकुल नाही. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हाडं कुठे आहेत तेच कळणार नाही, कारण तिथेही वैर नाही. मतभेद नाहीत. असलाच तर आमच्या दोघांमध्ये थोडासा पोटभेद आहे. ते दोघांकडे उभारल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला दिसून येतील की पोटभेद आहेत. आणि काही दिवसापूर्वीच शरद बाबू म्हणाले, माझे जुने मित्र असल्यामुळे त्यांना शरद बाबू म्हणत असे, ते कृषी मंत्री असले तरी मी कृषी जास्त आहे, पण मी मंत्रिपद स्वीकारणार नाही. काल परवाकडे म्हणाले की हा एकमेव महाराष्ट्र असा आहे की तो देशाला एक प्रकारे मार्गदर्शक म्हणून ठरू शकेल. मार्गदर्शक, महाराष्ट्र हा मार्गदर्शक व्हावा देशाचा, हिंदुस्थानचा. कसं होणार? आम्हालाच कुठची आम्हाला दिशा मिळत नाही. दशा होते महाराष्ट्राची, त्याकडे कोणाचं लक्ष नाही. बाबासाहेब तळमळून लिहितायत, तडफडून बोलतायत की अरे एकत्र या, काहीतरी करा. दिशा नाही, दशा होते आहे. आणि मार्गदर्शक व्हावं असं वाटत असेल